नमस्कार. भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचा सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे मन नियंत्रण, विचार नियंत्रण व प्रांजळपणा. भाषण उत्कृष्ट होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी, भाषण चांगलं होण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे, तसेच आपल्या अंगी प्रांजळपणा असला पाहिजे. आता हा एक एक मुद्दा आपण समजून घेऊ. प्रथम मन नियंत्रण हा मुद्दा समजून घेऊ. भाषण चांगलं होण्यासाठी, भाषण उत्तम होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. आपल्या मनावर जर नियंत्रण असेल, आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल, तर आपलं भाषण उत्कृष्ट होईल आणि आपण स्पष्टपणे, परखडपणे बोलू शकाल. म्हणून भाषण चांगलं होण्यासाठी, भाषण सुंदर होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी, भाषण मजेदार होण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. आपल्या मनावर ताबा असला पाहिजे, तरच आपलं भाषण उत्कृष्ट होईल, दर्जेदार होईल, छान होईल. म्हणून आपलं मन आपल्या हातात असलं पाहिजे, आपल्या ताब्यात असलं पाहिजे, तरच आपलं भाषण उत्कृष्ट होईल, छान होईल, दर्जेदार होईल. म्हणून भाषण चांगलं होण्यासाठी आपलं मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे, आपल्या ताब्यात असलं पाहिजे, तरच आपलं भाषण उत्कृष्ट होईल, दर्जेदार होईल. आपल्या मुखातून निघणारे शब्द हे चांगले असले पाहिजे, मोलाचे असले पाहिजे, दर्जेदार असले पाहिजे, उत्तम असले पाहिजे. आणि आपल्या शब्दांमधून, आपल्या विचारांमधून, आपल्या मांडणीतून लोकांचं भलं झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, लोकांना ते समजलं पाहिजे, लोकांचं हित, समाजाचं हित, देशाचं हित झालं पाहिजे. यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. कारण मनावर नियंत्रण असेल तरच आपल्या मुखातून चांगले दर्जेदार बोल निघतील. आपण चांगल्या रीतीने बोलू, सुंदर रीतीने बोलू, स्पष्टपणे, परखडपणे बोलू. त्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. मन आपलं स्थिर असलं पाहिजे, मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. परंतु जर मनावर नियंत्रण नसेल, मन आपल्या ताब्यात नसेल, तर मात्र आपले विचार चांगले निघणार नाहीत. आपण स्पष्टपणे बोलू शकणार नाही, परखडपणे बोलू शकणार नाही. आपल्या मनात ढवळाढवळ असेल, मन दुसरीकडेच लागेल, मन भटकेल आणि त्या कारणाने भाषण चांगलं होणार नाही आणि लोकांना ते काही कळणार नाही, समजणार नाही. म्हणून मित्रांनो, भाषण चांगलं होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. आपलं मन कुठेही भटकू नये, आपल्या मनात कोणतेही दुसरे विचार येऊ नये. आपण काय बोलतोय, कोणते शब्द वापरतोय, या कुठं बोलतोय, कोणासमोर बोलतोय, याचं भान असलं पाहिजे. आणि याची काळजी सुद्धा घ्यावी लागते. यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या मनावर आपला ताबा असला पाहिजे, तरच आपलं भाषण दर्जेदार होईल, उत्तम होईल, छान होईल, मस्त होईल. म्हणून आपलं भाषण चांगलं होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. आपलं मन
आपल्या हातात असलं पाहिजे, आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. तरच आपलं भाषण उत्तम होईल, छान होईल, दर्जेदार होईल. म्हणून मित्रांनो, भाषण करण्यासाठी, भाषण होण्यासाठी, भाषण चांगलं करण्यासाठी, उत्कृष्ट भाषण करण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा, तरच तुमचं भाषण उत्कृष्ट होईल. तुम्हाला जे काही बोलायचं आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे, तुम्हाला जे काही स्पष्ट करायचं आहे, तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे, या जे काही पटवून द्यायचं असेल या जे काही पटवून द्यायचं आहे त्याबद्दल तुमचं ठाम मत असलं पाहिजे, त्याबद्दल तुमचे ठाम विचार असले पाहिजे, त्याबद्दल तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे. आणि तुमचं मन हे नियंत्रणात असलं पाहिजे, नियंत्रित असलं पाहिजे. तरच तुमचं भाषण उत्कृष्ट होईल, दर्जेदार होईल, छान होईल, रंगमय होईल. म्हणून भाषण करण्यासाठी, भाषण उत्कृष्ट होण्यासाठी, भाषण छान होण्यासाठी तुमच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. तरच तुमचं भाषण उत्कृष्ट होईल, छान होईल, रंगमय. आता पुढचा मुद्दा आहे विचार नियंत्रण. भाषण उत्कृष्ट होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी तुमच्या विचारावर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे. तुमचे विचार सुद्धा तुमच्या हातात असले पाहिजे आणि तुमचे विचार सुद्धा तुमच्या मनात चांगले आलेले असले पाहिजे. विचारावर जर नियंत्रण असेल, विचारावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं असेल, तुमचे विचार कुठं भटकणारे नसतील, तर तुमचं भाषण दर्जेदार होईल. म्हणून जसं मनावर नियंत्रण पाहिजे तसे तुमच्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे. आपले विचार कुठेही भटकू नये. म्हणून विचार चांगले असले पाहिजे, विचार दर्जेदार असले पाहिजे. आपल्या विचारातून म्हणजे आपल्या बोलण्यातून लोकांचं भलं झालं पाहिजे, समाजाचं भलं झालं पाहिजे आणि आपलंही भाषण छान झालं पाहिजे, उत्कृष्ट झालं पाहिजे. यासाठी आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात, आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ असतं, आपल्या मनामध्ये विचार चक्र असतं, चक्री वादळ असतं. आपल्या मनात विचारांचा प्रवाह असतो, असंख्य विचार आपल्या मनात असतात. आपल्या मनातील विचारांनी अनेक पुस्तकं तयार होतात. एवढे असंख्य विचार आपल्या मनात असतात. परंतु या मनातील विचारांचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे, सार्थक उपयोग आपण केला पाहिजे, चांगला उपयोग आपण केला पाहिजे. जे चांगले विचार आहेत, जे उत्तम विचार आहेत, जे देशाचं, लोकांचं, समाजाचं, आपलं स्वतःचं भलं करण्याचे विचार आहेत, जे उत्कृष्ट विचार आहेत, छान विचार आहेत, चांगले विचार आहेत, तेच विचार आपण घेतले पाहिजे आणि वाईट विचार सोडून दिले पाहिजे. आणि आपल्या मनावर नियंत्रण असेल तर विचारावर नियंत्रण जरूर होईल. आणि म्हणून अशा चांगल्या विचारावर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणून आपण त्यासाठी जबाबदार असले पाहिजे. आपण आपल्या मनावर, आपल्या विचारावर नियंत्रण निर्माण केलं पाहिजे. आपले विचार कुठं भटकू नये. बोलत असताना अचानकपणे आपले विचार भटकू नये. आपण जे बोलायचं आहे ते सोडून दुसरंच बोलू नये. ज्या विषयावर बोलायचं आहे ते विषय सोडून दुसऱ्या विषयावर बोलू नये. या बोलता बोलताच शब्द भटकू नये. या बोलता बोलता शब्दाची मांडणी तुटू नये. या बोलता बोलताच दुसरा शब्द निघू नये. यासाठी आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे. आपल्या विचारावर नियंत्रण असेल तरच आपलं भाषण उत्कृष्ट होईल, छान होईल, रंगमय होईल. म्हणून आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे. कारण बोलत असताना, एवढ्या लाखो हजारो लोकांसमोर बोलत असताना आपलं मन ढवळू नये, आपले विचार ढवळू नये, आपले विचार भटकू नये, घाबरून जाऊ नये, भीती बाळगू नये. मन स्थिर ठेवावं आणि नजर तेच ठेवून सर्व तयारीने, स्पष्टपणे, परखडपणे, धीटपणा ठेवून, धाडसपणा ठेवून बोलावं. त्यासाठी आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे.
आपल्या विचारावर आपल्या मनावर नियंत्रण असेल तर आपलं भाषण उत्कृष्ट होईल, सुंदर होईल, छान होईल, दर्जेदार होईल. म्हणून आपल्या विचारावर नियंत्रण असलेच पाहिजे, आपल्या मनावर नियंत्रण असलेच पाहिजे. म्हणून आपले विचार कुठेही भटकू नये. बोलत असताना कोणताही वेडावाकडा शब्द निघू नये. कारण शब्द हे माणसाचं महत्त्व ठरवतात, माणसाचं मोल ठरवतात. शब्द हे माणसाला विकासाच्या टोकावर येऊन पोहोचवतात, तर शब्द हे माणसाला खड्ड्यात लोटतात, माणसाचं जीवन नरकमय बनवतात. म्हणून शब्द हे चांगले तोलून मोपून व्यवस्थित पद्धतशीर वापरले पाहिजे. कारण शब्दच हे आपलं अस्तित्व ठरवत असतात, शब्दच हे आपला दर्जा ठरवत असतात. म्हणून शब्द हे संपत्ती आहे, शब्द हे खजिना आहेत. म्हणून शब्द तोलून मोपून वापरले पाहिजे. भाषण करताना शब्द हे व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे वापरले पाहिजे. आपल्या तोंडून आपल्या मुखून कोणतेही वेडेवाकडे शब्द निघू नये, आपले विचार भटकू नये, आपले शब्द भटकू नये. बोलताना कोणतेच वेगळे शब्द वापरू नये. बोलता बोलता कुठं दुसऱ्या विषयाकडे भटकू नये. बोलता बोलता दुसरे काही शब्द वापरू नये. म्हणून आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे. आणि आपण काय बोलायलो, कुठं बोलायलो, कोणासमोर बोलायलो, कोणते विचार मांडायलो, कोणते शब्द वापरायलो, शब्दाची मांडणी कशी करायलो याचं भान असलं पाहिजे. यासाठी आपल्या मनावर आपल्या विचारावर नियंत्रण असलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे प्रांजळपणा. प्रांजळपणा म्हणजे प्रामाणिकपणा, नम्रता. प्रांजळपणा म्हणजे प्रामाणिकता, नम्रता. म्हणून भाषण करण्यासाठी प्रामाणिक असावं लागतं, प्रामाणिकपणा असावा लागतो, प्रांजळपणा असावा लागतो, तरच आपलं भाषण उत्कृष्ट होतं, दर्जेदार होतं. म्हणून आपण प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने आपले विचार मांडले पाहिजे, आपल्या शब्दाची मांडणी केली पाहिजे. म्हणून भाषण करणाऱ्याजवळ प्रामाणिकपणा असावाच लागतो, प्रांजळपणा असावा लागतो, सुंदरपणा असावा लागतो. म्हणून प्रांजळपणा असेल, प्रामाणिकपणा असेल तर आपलं भाषण सुंदर होईल, छान होईल. म्हणून भाषण करण्यासाठी प्रांजळपणा असावा लागतो, प्रामाणिकपणा असावा लागतो, नम्रता असावी लागते, विनम्रता असावी लागते, सरळपणा असावा लागतो, सुंदरपणा असावा लागतो. म्हणून प्रामाणिकपणा ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, तरच भाषण उत्कृष्ट होईल, छान होईल, दर्जेदार होईल. कारण भाषण करणाऱ्याकडे चांगले गुण असणे आवश्यक आहे, गुणवत्ता असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी तो प्रामाणिक असणे आवश्यक आहे. त्याने प्रामाणिकतेने आपल्या शब्दांची रचना करणे आवश्यक आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबीमध्ये प्रामाणिक असला पाहिजे. तो आपल्या विचारामध्ये, तो आपल्या हावभावामध्ये, तो सर्वच गोष्टीत प्रामाणिक असणे आवश्यक आहे. आणि प्रामाणिकतेने त्यांनी भाषण करणे, आपले विचार मांडणे, कर्तव्य करणे, जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी भाषणकार या व्याख्यानकार हा प्रामाणिक असावा, त्याच्या बोलण्यात प्रांजळपणा असावा, त्याच्या विचारामध्ये प्रांजळपणा असावा, त्याच्या शब्दांमध्ये प्रांजळपणा असावा. त्याचे शब्द हे मोलाचे असावे, त्याचे शब्द हे दुसऱ्याचे हित करणारे असावे, त्याचे शब्द हे दुसऱ्याची अस्मिता जागृत करणारे असावे, त्याचे शब्द हे दुसऱ्याचं अस्तित्व जागृत करणारे असावे, त्याचे शब्द हे समाजाची, लोकांची, देशाचं हित करणारे असावे, सर्वांच्या फायद्याचे, सर्वांच्या उपयोगाचे शब्द हे असावे. म्हणून त्याच्या बोलण्यामध्ये प्रांजळपणा असावा. त्याने बोलत असताना भान ठेवून, परिस्थिती स्थितीचे भान ठेवून नम्रतेने, विनम्रतेने बोलले पाहिजे, विश्वासाने बोलले पाहिजे, चांगुलपणा ठेवून बोलले पाहिजे. त्याने प्रामाणिकतेने, प्रांजळपणाने
आपले विचार मांडले पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये प्रांजळपणा असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, तरच त्याचं भाषण दर्जेदार होईल, उत्तम होईल, छान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.